पोलिसांनी जसं लाठीमार केला किंवा अमानुषपणे जे काही टेझर गन वापरलेत, पेलेट गन वापरलेत, अजूनही मुंबईत तसं झालं नाही. मुंबईत संवेदनशीलपणे हे सगळं हाताळलं जातं. आमची पोलिसांना हीच विनंती आहे की हे सगळे तरुण आहेत, स्वतःच्या भावना व्यक्त करत आहेत. परवा जे दिल्लीत घडलं त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत, रस्त्यावर येत आहेत. हे आंदोलनं होऊ द्या, शांततापूर्व आंदोलनं आहेत. ही आंदोलनं जे आंदोलक आहेत त्या आंदोलनामध्ये शांततापूर्व आंदोलक आहेत. हिंसा ही सरकारकडून होत आहे. सरकारकडून हिंसक काही पावलं उचलली नाही गेली तर निश्चितपणे आंदोलन देखील शांततापूर्वच राहील. पण मुख्य गोष्ट ही आहे की देश एकवटलेला आहे आणि हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. साहेब, आपण पाहतो जिथे जिथे ताब्यात घेतलं जात आहे, गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना सोडलं जात नाहीये. आश्वासनं दिली जातात की सोडणार. आता ही सगळी मुलांना बाहेर आणलं ना, मी सोडलेलं आहे. आणि तर हातात संविधान पकडलं सकाळपासून, हा असाच आहे. अनेक ठिकाणी RCF पोलीस स्टेशनला देखील आता मला निरोप आला की तिथे सोडलेलं आहे. ह्या सगळ्या मुलांना सोडलेलं. ही तरुण मुलं आहेत, कॉलेजमधली मुलं आहेत आणि कशाची भीती नाही आहे ना. काहींना सोमवारी बोलवलेलं आहे, आधार कार्ड घेतलेलं आहे. काहींना सोमवारी बोलवलेलं आहे, आधार कार्ड घेतलेले आहे. नक्कीच जे देशद्रोही सरकार भाजपचं आमच्या राज्यात बसलेलं आहे किंवा देशात बसलेलं आहे, जे देशासाठी तरुण रस्त्यावर येतात त्यांना अतिरेकी ठरवलं जात आहे. आणि हेच पुन्हा एकदा सांगतो, जेवढी दडपशाही तुमची वाढत जाईल, जेवढं तुमची पावलं सरकारकडून हिंसक होतील, तेवढं आंदोलने चिघळेल. तुम्हाला जर आम्हाला व्यक्त होऊन द्यायचं असेल शांततापूर्व तर तसंच होऊ द्या. काल पण आपण पाहिलं असेल, काल मला वाटतं अमित तुमच्याच घराखाली तिथे आपल्या शिवतीर्थावर जे आंदोलक बसले होते तिथे देखील पोलिसांनी येण्याचा प्रयत्न केला. स्वतः अमित होता, शर्मिला काकी होती, सगळे उतरून त्यांच्या सोबत उभे राहिले आणि असंच ठिकठिकाणी आम्ही करत राहू. आत्ता माझ्यासोबत अनिल परबजी, बाळा नांदगावकरजी, इथे प्रमोद शिंदेजी वगैरे सगळेच होते, फहाद आहे, NCPचा, हे सगळे आम्ही ह्या तरुणींसाठी उतरलेलो आहोत. हे कुठच्याही पक्षाचे नाहीत. जातपात धर्माच्या पुढे जाऊन तिरंग्यासाठी आणि देशासाठी, सोनम वांगचुकसाठी, अभिजित दिपकेसाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आहे त्याच्यासाठी पुढे आलेले आहेत.